आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लोकसभेमध्ये नारी शक्ती विधेयक जे आहे ते नामंजूर झालं, पण हे विधेयक नामंजूर झाल्याचं सगळं खापर सरकारनं हे विरोधकांवरती फोडलं आणि त्यानंतर दिल्लीपासून ते थेट गल्लीपर्यंत राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशा महिला विधेयकाच्या विरोधात आता सरकारनं सुद्धा पुढे येऊन बोलायला सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस हे मैदानामध्ये उतरले आहेत. महिला आरक्षण विधेयकावरती चर्चेसाठी विरोधकांमधलं कुणीही समोर यावं आणि आपल्याशी खुली चर्चा करावी असं एक प्रकारे आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलं आणि मुख्यमंत्र्यांचं हे चॅलेंज स्वीकारलं ते शरद पवारांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायला, मुख्यमंत्र्यांसोबत डिबेट करायला आपण तयार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय आणि मुख्यमंत्री म्हणतील त्यावेळी म्हणतील त्या ठिकाणी आम्ही चर्चेसाठी जाऊ असंही सुळे म्हणाल्यात. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा, महिला आरक्षणाचा मुद्दा आगामी काळात चांगलाच तापणार हे आता निश्चित आहे. दरम्यान मैदानामध्ये उतरलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या मदतीला उद्या महायुतीचे इतर शिलेदार सुद्धा असतील, कारण या विधेयकाच्या समर्थनात मुंबईमध्ये महायुतीचा जनआक्रोश मोर्चा निघणार आहे, ज्यामध्ये अंदाजे 10 ते 15 हजार महिलांचा सहभाग असेल अशी सुद्धा माहिती आहे. मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी. ते करणार नाहीत, करू शकत नाहीत. मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी वो मेरे से ज़्यादा व्यस्त है. वो जहाँ कहेंगे मैं खुद पहुँच जाऊँगी और एक अच्छी चर्चा हो सकती है. जहाँ उनकी अगर कुछ गलतफहमियाँ हो भारत सरकार के बारे में, तो मैं बड़ी विनम्रता से फैक्चुअल पोजीशन जो हुई है, जो पार्लियामेंट में हुआ है, जो भारतीय जनता पार्टी से मेरी भी बात हुई है, हमें क्या कहा गया, हमें क्या कहा गया और बिल में क्या आया, मैं बड़ी विनम्रता से दिल्ली की सारी बात माननीय मुख्यमंत्री से बड़ी विनम्रता से मैं उनको कभी भी कह सकती हूँ जब उनको टाइम हो. माझ्या लेवलचा जरी असेल तर त्याच्याशी मी चर्चा करायला तयार आहे. काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा कोणी मुख्यमंत्री, कोणी जो असेल तो, माझं ओपन चॅलेंज. तर मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे विरोधकांना आव्हान दिलं की त्यांनी या विधेयकावरती येऊन सरकारशी खुली चर्चा करावी, जे आव्हान विरोधकांच्या वतीने एक प्रकारे सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय. या दोघांमध्ये आव्हान प्रतिआव्हानाचा सामना कसा रंगलाय जाणून घेऊया. 2023 साली ज्या लोकांनी याला समर्थन दिलं की डिलिमिटेशन हे सेन्सस नंतर होईल, डिलिमिटेशन हे कशा पद्धती महिला आरक्षण विधेयक हे डिलिमिटेशन आणि सेन्सस प्रमाणे लागू होईल, त्याच लोकांनी हे लक्षात आल्याबरोबर की आता एनडीएकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सरड्यासारखा रंग बदलला, आपले खरे दात बाहेर काढले आणि या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे हे विधेयक या ठिकाणी मंजूर होऊ शकलेलं नाही. माननीय मुख्यमंत्र्यांना मला खूप विनम्रपणे विचारायचं आहे की जर 2023 मध्ये आम्ही बिल पास केलं आहे, तर आपण आता 2026 आहोत. 24, 25, 26 अडीच वर्ष झाली हे बिल पास करून. ह्याची अंमलबजावणी आत्ताच्या तत्कालीन भारत सरकारने का नाही केलेली? त्याच्यानंतर एवढी इलेक्शन झालेल्या बिलावर परत चर्चा कसली? कारण का हे बिल महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, हे बिल डिलिमिटेशनचं होतं. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे करायचं होतं नारी शक्ती 33% आरक्षणाबद्दल, ते आम्ही 3 वर्षापूर्वीच एक मताने केलंय आणि विरोधाचा विषय येतोच कुठे. तर या विधेयकासंदर्भात सरकारची जी भूमिका आहे ती भूमिका खोडून काढण्यासाठी खास करून विरोधी पक्षातल्या महिला नेत्या किंवा विरोधी पक्षातल्या ज्या महिला खासदार आहेत त्या पुढे येताना आपण पाहतोय. आज सुप्रिया सुळेंच्या सोबतीनं प्रणिती शिंदे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत याच मुद्द्यावरनं सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आणि प्रणिती शिंदेंच्या सगळ्या टीकेला उत्तर दिलं आहे भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी.
महिलांना नेहमीप्रमाणे पुढे करून हे डिलिमिटेशन बिल पारित करण्याचा अतिशय घाणेरडा असा प्रयोग मोदीजी, अमित शहाजी आणि पूर्ण BJP करत होते. ते बॅकफूटवर गेलेत आणि म्हणून हे जे आज तुम्हाला दिसतंय मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, इतर सगळे मोदीजींनी काल खूप म्हणजे इमोशनल म्हणावं प्रयत्न केला, पण ते आता त्यांचे ते गिमिक्स ज्याला म्हणतात ते काम करणार नाही आहे. कारण का त्यांचा खोटा चेहरा जो आहे तो आता उघड पडला आहे. त्यांचे सगळे जे कट कारस्थान आहेत महिलांच्या विरोधात ते सगळे उघड पडलेत आणि आता काही चालू शकणार नाही. हा त्यांचा डेस्परेट अटेम्प्ट होता, लास्ट अटेम्प्ट होता, पण काही नाही, आता ते पूर्णपणे उघड पडलेत. इतक्या महिलांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्याचा चक्काचूर करायचं काम यांनी केलंय आणि त्यामध्ये महिला खासदार ज्या त्या ठिकाणी आहेत त्यांचाही समावेश आहे. हे दुर्दैव आहे. जल्लोष केला गेला त्या ठिकाणी, हे आणखीन दुर्दैव आहे. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मला त्यांना सांगायचं आहे, नक्की जल्लोष कराच तुम्ही. आता देशातल्या आणि राज्यातल्या महिलांचा शंखनाद तुम्हाला ऐकायला येईल, जो शंखनाद तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.